देवेंद्र स्पोर्ट्स वाडेगर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। जयेश भोईर आणि दर्शन व्यापारी खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू बसतील। याच्या व्यतिरिक्त प्रेक्षक चला वाडेगर संघाला विनंती राहील सर्व प्रेक्षकांना एक्स्ट्रा अतिरिक्त आपण बाहेर निघा अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल। जयेश भोईर स्ट्राइक दर्शन बापारी स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला जयेश भोईर। पहिला चेंडू आपण पाहतोय उमर 11 गोरेगाव संघाच्या वतीनं षटक क्रमांक पहिला आरामचा आपण पाहतोय ज्या उमर 11 गोरेगाव संघाने ज्यानुमा जोवेली संघाला परास्त केला। जवळजवळ 78 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं टीम ज्यानुमा जोवेली संघासमोर आणि अवघ्या 6 धावांनी तो सामना त्यांना गमवावा लागला। गोलंदाज जरामला आपण पाहतो पहिला चेंडू दिशाहीन होता। फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो गॅप मध्ये बॉल चाललाय डीप पॉइंट मध्ये आपण पाहतोय घरंगळत बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4। पहिला चालू 5 धावा धावफलकावरती आहेत। अतिरिक्त धाव पहिल्या बॉल वरती आले त्यानंतर चौकार आला। ऑन साइडला आडवा बाटे खेळण्याचा प्रयत्न लीडिंग एज टॉप पिचर लागला परंतु चेंडू हवेमध्ये क्षेत्रशः वेगाने येतात। कामिलला तुम्ही पाहतात अगदी आपण पाहिलं तर कामिल हे नाव छोटे काम भरपूर मोठे सुंदर सुंदररित्या चेंडू अडवण्यात आला तोपर्यंत 2 धावा इथे सहजपणे कंप्लीट करण्यात आला। दिनेश व्यापारीला तुम्ही पाहतायत दर्शन व्यापारीला दुसऱ्या बाजूला जयेश भोईर स्ट्राइकर एंडला आपण जर पाहिलं तर अत्यंत चांगलं बॅटिंग ते करतायत। दर्शनला तुम्ही पाहतात टप्प्याचा बॉल जरूर होता थोडंसं पडल्यानंतर खाली राहिला आराम एक दर्जेदार गोलंदाज पहिल्या षटकामध्ये त्याला सातत्याने प्रत्येक वेळी अगदी आपण पाहिलं तर पावपेच्या षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात येते। आज शप्पू जे संघ नायक आहेत शप्पू शेखला तुम्ही पाहतायत शॉट थर्ड मानला जे असं कॅप्टनची भूमिका त्याच्या बरोबर साथीने शॉट फाईन निघला मोहम्मदला तुम्ही पाहतायत अष्टरक्षकाच्या पाठीमागे जी बी रचना खोलवा टप्प्याचा बॉल भन्नाट बेग प्रचंड बेग आणि प्रचंड ताकद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहिलं तर डीएम बॉयज बदलापूर संघ 2 सामने जिंकत तिसरा फेरीमध्ये पुढे सरकलाय ज्या संघाने अतिशय चांगला खेळाच्या दिवसामध्ये दाखवला। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आरके ग्रुप वालिवली संघ दाखल झाला 5 स्टार 5 मध्ये अतिश मस्कर अमित मस्कर अविनाश मस्कर मयुरेश वाघ यांचा तो संघ आपण पाहिला आणि आज खऱ्या अर्थाने कोणता एक संघ आम्हाला मिळेल जो 5 स्टार 5 मध्ये किमान एक ट्रॉफीचा हकदार या स्पर्धेचा नक्की होईल परंतु ते चित्र संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल या मॅच नंतर कारण आता आपण पाहतो सेकंड राऊंडची सेकंड मॅच आणि ज्यामध्ये विजेता संघ असेल तर थर्ड राऊंडला डीएम बॉयज या संघासमोर भिडेल आणि त्यातून विजेता संघ हा 5 स्टार 5 मध्ये दाखल होईल। हे चित्र हा फॉर्मॅट तुम्हाला सरपंच उपसरपंच चषक 2023 चा पाहायला मिळतोय। बॅटची कडा यावेळेस आपण पाहतो लीडिंग एज झाली मिस्टेक यष्टीरक्षकाकडून फाईन लेग क्षेत्राकडून मिस्टेक झाली बॉल चालला आपण पाहतोय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग स्टॉप एंड ला येणारा दर्जेदार चौका। विनंती आपण या मंचावरती गोरेगावचे आधार स्तंभ आहेत आणि आमचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आहेत। जेव्हा वेळोवेळी आम्ही वांगणी पासून जेव्हा पुढे जात असतो तेव्हा शहबाज चाचा बुबेरे यांचा पाहुणचार
हा गोरेगाव नगरीमध्ये आम्हाला हमखास असतो. मग अखिलभाई भुबेरे असतील त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. या दोन्ही व्यक्तींना विनंती आपण या व्यासपीठावरती आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 11 धाबा धावफलकावरती आल्यात. ज्या गोलंदाज आपण पाहिला आरामला जो याच महिन्यामध्ये लग्नभेटीत अडकला आणि आता सध्याच्या घडीला एक वेगळा प्रवास त्याचा चालू आहे. अगदी सुखाचा संसार आणि आता क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव आपण पाहिलं त्याचं. ठसा उंटावत असताना आपण पाहिलं आरामला चांगले बॅटिंग चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आणि अष्टपैलू कामगिरी आपण पाहतो सातत्याने उमर 11 गोरेगाव संघाला केली आहे. संघासाठी आपण पाहतो नेहमीच तो अत्यंत चांगली कामगिरी करत आलेला आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतात. मुशर्रफ लेफ्ट आर्म हा गोलंदाज आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर दिशेपासून थोडेसे भरकडले अतिरिक्त धाव आली. त्यानंतर एक सिंगल धाव इथे मिळते ती देवेंद्र स्पोर्ट्स वाडेगर या संघाला. 2 धावा आल्या 1 बॉल वरती. पुन्हा एकदा लिडिंग एज इथे क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली उमर आणि आता फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का लागला तो टीम देवेंद्र स्पोर्ट्स वाडेगर संघाला फलंदाज बाद. मध्ये धावा धावफलकावरती आपण पाहिलं एकंदरीत 11 होत्या. त्यानंतर या षटकामध्ये केवळ 1 धाव आली. 2 धावा आल्या जिथे एक गडी बाद झाला असं चित्र तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. ते मुशर्रफचं 2 चेंडूमध्ये त्याने 2 धावा खर्च केला आणि एक मोठी सफलता अर्जित केली. तो अर्थातच जयेश भुईर मैदानाच्या बाहेर आला. कल्पेश येतात न्यू बासमन मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि 4 षटकांमध्ये किमान 40 ते 45 धावा बनवणं गरजेचं राहील. कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय ज्या संघाने आजच्या या स्पर्धेमध्ये 2 दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे तो संघ अर्थातच उमर 11 गोरेगाव. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कॉट बिहाइंड. फलंदाज इथे होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागलाय. ज्या पावलाने कल्पेश साथ गेला त्याच पावलाने माघारीत असताना एससीडीज OUT फलंदाज बाद. तर आमच्या वतीत सर्वाधिक जास्त प्रेम करणारे आमचे शमीभाई भुबेरे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या आपण या स्पर्धेच्या वतीने सरपंच उपसरपंच ट्रॉफी तुम्ही पाहतायत. गोरेगावकरांच्या माध्यमातून तुम्हाला या सीझनला देखील अत्यंत चांगली स्पर्धा नाईट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी शहबाज हाजी अहमद क्रीडांगणामध्ये तुम्हाला हा क्रिकेटचा रणसंग्राम गोरेगाव नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाज मुशर्रफ ओव्हर द विकेट वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न परंतु दिशा पंचांनी पाहिली आहे. कुणाल पेनकर सर आमच्याकडे वळतात. यस इट इज वाईड बॉल. अवांतर जाऊ जरूर मिळेल. इथून मात्र धावा कशा का होईना परंतु धावा येणं या गरजेचे आहेत. वेदांत स्पोर्ट्स आपण पाहिलं देवेंद्र स्पोर्ट्स वाडेगर या संघाला अत्यंत चांगलं क्रिकेट त्याने देखील सादर केलंय. RCC राया संघाला अक्षरशः मी तर म्हणेन धावा त्यांच्या समवेत डिफेंड केला. अतिशय एक चांगला विक्रम एक चांगला विजय त्यांनी संपादित केला. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो आता उमर 11 गोरेगाव संघाच्या विरोधात खेळत असताना 42 टार्गेट होतं मागच्या मॅच मध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर अगदी 30 बॉल मध्ये 42 धावा हे सहज असं वाटत होत्या परंतु 30 बॉल मध्ये 42 धावा देखील डिफेंड करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. एक वेगळा इतिहास एक वेगळा कारनामा नक्कीच या ठिकाणी देवेंद्र स्पोर्ट्स वाडेगर बी या संघाने केलेला आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. मुशर्रफला तुम्ही पाहतायत पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 केवळ धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्वाची गडी या ठिकाणी बाद करण्यात त्याला यश आलंय.
चांगल्या दर्जाचा षटक आहे. शेवटचे अंतिम स्टील 2-2 गो. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन भरपूर चांगली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर चेंडू हाताळला आणि या सुंदर चेंडूवरती आपण जर पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव इथे मिळत नाही आहे टीम वाडेकर संघाला. अगदी आपण पाहतो ब्लँक स्ट्रोक होता. स्ट्राईक एंडला गुरुनाथ आहेत, नॉन स्ट्राईक एंडला दर्शन व्यापारी आहेत. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी सातत्याने आपण पाहिलंय, परंतु आता या मॅच मध्ये त्याला एक चांगला कारनामा करायचा आहे. आणखीन वेळ गेलेली नाहीये, संधी तुम्हाला जरूर मिळेल. इथे लाईन पाहावी लागेल. हा देखील चेंडूवाला डॉट. अगदी आपण पाहतोय अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिलं, परंतु पंच सांगतात दॅट इट इज डॉट बॉल. षटक क्रमांक 2 देखील संपन्न झालं. दुसऱ्या षटकामध्ये आल्या केवळ 3 धावा. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 3 आल्या आणि या अगोदरच्या षटकामध्ये 11. एकंदरीत 7.00च्या सरासरीने 14 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात टीम देवेंद्र स्पोर्ट्स वाडेकर. सैफ येतात बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या सैफने मगाशीच एक चांगला दर्जाचं षटक हाताळलं झोबेली संघाच्या विरोधात. तो सैफ आता मात्र पहिलाच बॉल फुल टॉस चाललाय आणि फक्त दिशा दिल्या स्विच हिटच्या माध्यमातून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. 4 धावांसाठी चौकार. नंतर मी मगाशी सांगितलं की अजूनही वेळ गेलेली नाहीये. टीम देवेंद्र स्पोर्ट्स वाडेकर संघ बॅटिंग करतोय, कारण 2 षटकामध्ये जे तुम्ही गमावलंय आता 2 षटकामध्ये ते तुम्हाला कमवायचे. या उद्देशाने बॅटिंग करावी लागेल. दर्शन व्यापारी ऑन अ स्ट्राईक. यावेळेस इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. ग्रेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याखाली होता क्षेत्ररक्षक टिपली जाईल. यावेळेस आपण पाहतोय आयमर भुबेरे होते आणि अतिशय सुंदर झेल रनिंग झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. दर्शन व्यापारी बॅक टू द पॅव्हलियन. नंबर 11 गोरेगाव टीमचे कॅप्टन आमचे शपूबाई असतील, तर आयमर भुबेरेच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. काय कमालीची झेल राहिली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर आयमर भुबेरे आज व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेत असेल, कारण शपूबाई यांना मात्र प्रथम प्राधान्य देण्यात आलंय. टॉससाठी आपण पाहिलं तर लकी कॅप्टन म्हणून आज शपूबाईकडे पाहिलं जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर शपूबाई, फैसल आणि अगदी आपण पाहतो मैदानाच्या बाहेर तुम्हाला शानूबाई देखील पाहायला मिळतील. शानवाजबाई शेख हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्रिमूर्ती गोरेगावची 18 धावा धाव फलकावती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. वाडेकर संघाच्या विरोधात षटक सैफचा फुल टॉस बॉल परभणी होती, परंतु इथे चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि हा चेंडू जणू काय डॉट आला. सभा 22ची धाव इथे मिळते. पंच आमच्याकडे इशारा करतात आणि अद्यापपर्यंत पंच मैदानाच्या आतमध्ये 2 पंच एकमेकांशी चर्चा करत असताना की या षटकातील केवळ आता 3 चेंडू शिल्लक आहेत. ही पूर्व सूचना दोघांना माहिती असणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा पंच दर्शवतात 2 चेंडू शिल्लक असतील तेव्हा 2 बॉलचा इशारा ते करतात आणि जेव्हा हाफ षटक, जेव्हा अर्ध षटक कंप्लीट होतो ना, तेव्हा अगदी आपण पाहतो बेस्टला नक्कीच ते इथे कदाचित एक सूचना करत असतात. अगदी आपण पाहतो त्यांचा हात, त्यांच्या हाताच्या शैलीकडे आमचा एक बारीक लक्ष असतं.
यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे, एक सिंगल धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहणं गरजेचं आहे, परंतु कॉल चांगला आहे आणि या 2 धावा देखील इथे मिळतील. बॅटिंग करत असताना गुरुनाथला त्याच्या साथीनं पंकज ढोले येतात. मागच्या मॅच मध्ये आणि मोक्याच्या क्षणी पंकजचा तो षटकार मी तर म्हणेन देवेंद्र स्पोर्ट्स वाडेकर संघाला तो कामी आला. जणू काय धावसंख्येचा ग्राफ उंचावण्यासाठी अतिशय महत्वाचा तो ठरला आणि कुठेतरी डिफेंडिंग करताना एक चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील होते. खेळाचं हे पहिलं सत्र तुम्ही पाहतात आणि पहिल्या सत्रामध्ये आज अत्यंत चांगला खेळ प्रत्येक संघाचा राहिलाय, जेणेकरून आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये जे संघ चांगला खेळ करतात द्वितीय सत्रामध्ये तो संघ नक्कीच आपण पाहतोय विजय प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. याचं ज्वलंत उदाहरण आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सरपंच सौभाग्यवती स्वातीताई अमोल पोष्टे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही ट्रॉफी तुम्ही पाहतायत. तुम्हाला सर्वांची लाडकी ट्रॉफी सरपंच उपसरपंच चषक 2023. कोलबट डप्पाचा बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो ऑन साईडला क्षेत्ररक्षक घेतात वेगाने. एक धाव कंप्लीट झाली आहे. फेकी सुरेख पाहायला मिळते ऑन द स्टंप, परंतु 2 धावा सहजने एकवडल्या जातील. पंकज ढोलेला माहिती आहे धावा कशा का होईना परंतु येणं गरजेचं आहे. इथून मात्र धावांचा ओघ आपल्याला वाढवायचा आहे, कारण द्वितीय सत्रामध्ये नक्कीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर वाडेकर संघ बॅटिंग करते. 24 धावा 24. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अद्यापपर्यंत 8 ची सरासरी धाव फलकावरती आपण पाहिली आहे. 24 धावा धाव फलकावरती होत आहेत आणि आता शेवटचा अंतिम षटक. 4 षटकांची मॅच आहे. या अगोदरचा 5 षटकांचा सामना तुम्ही पाहिलाय, परंतु 4 षटकांच्या मॅच मध्ये किमान 40-45 धावा होणं गरजेचं आहे. परंतु आता स्लॉगरच्या षटकामध्ये तुम्हाला एक चांगल्या दर्जाची बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रथम चौधरी हे नाव कसं विसरून चालेल. 2 षटकांमध्ये केवळ त्याने 6 धावा खर्च केला आणि पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघावरती लगाम ओढण्याचं काम हे प्रथम चौधरीने केलंय. मागच्या मॅचचा तो सामनावीर राहिलाय. वेल बॉलिंग प्रथम चौधरी. कदाचित ते षटक तुम्हाला या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. प्रथम चौधरीवरती सर्वांचं लक्ष असेल. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत 24 आहे. शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये आलाय गोलंदाज फैजल शेख. स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडर बॅट्समन गुरुनाथ. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. इट इज वाईड बॉल. अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळते. या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा बनवण्याचा प्रयत्न टीम देवेंद्र स्पोर्ट्स वाडेकर संघाचा राहील. कोलबट डप्पाचा बॉल होता. इथे आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये अतिशय सुंदर बदलाव करण्यात आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे ते गुरुनाथचा, परंतु इथे दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विकेटचा त्याग केला जातो आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत पंकज ढोले. चला लक्षात असू द्या कीपरच्या हातामधून बॉल या ठिकाणी आपण पाहतोय क्रॉसिंग झाली नाहीये. ओके, हे लक्षात असू द्या. अत्यंत फार महत्वाचा नियम आहे. जेव्हा इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे तुम्ही खेळतात अनेक वेगवेगळे चेंजेस तुम्हाला इंटरनॅशनल रूल्स मध्ये देखील करण्यात आलेले पाहायला मिळतात ICC नियमानुसार. यावेळेस आपण पाहतो मिड ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज मोहम्मद. धाव मिळेल एक सिंगल. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावा लागेल. पहिला चेंडू स्वेर आला. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहतो शेवटचं अंतिम षटक आहे. 2 सिंगल पाहायला मिळाले. गुरुनाथला स्ट्राईक हवी होती, परंतु आता पंकज ढोलेला माहिती आहे की सिंगलने आपण स्ट्राईक रोटेट करू, कारण नॉन स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू जो गुरुनाथ आहे त्याला मात्र स्ट्राईक हवी आहे. विकेट करण्याचा प्रयत्न तो जरूर करेल, परंतु यावेळेस लीडिंग एज पुन्हा एकदा टॉप एज लागलाय. जणू काय स्टिकर एंडला बॅटचा लागलाय आणि ते फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धाव चीच स्वरूपानं बॅट्समन माघारी परतोय गुरुनाथ.
शेवटच्या अंतिम षटकामध्ये हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये फैजल शेखला तुम्ही पाहतायत. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतो या मासमध्ये 28 धाबा धावफलका होते होते आणि आता धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 2 या धावसंख्येने 30 धावांपर्यंत पोहोचला तो टीम देवेंद्र स्पोर्ट्स वाडेघर. मैदानाच्या आतमध्ये येतात मयूर भोईर. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. स्टील 2 गो. फैजल शेखला तुम्ही पाहता 30 धावा धावफलकावरती आहेत अद्यापपर्यंत. शेवटचा अंतिम बॉल आणि अगदी आपण पाहिलं तर कदाचित वाईड आला. अतिरिक्त डाव इथे जरूर मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 1 ने अंकित होत असताना 31 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू आपण पाहिला तर भरपूर चांगला होता फैजल शेखचा. शेवट गोड केला उमर 11 गोरेगाव टीमने आणि आपण पाहतो हा चेंडू डॉट आला फैजल शेखचा. षटक क्रमांक 4 संपन्न झाले आणि 4 षटकामध्ये धावा आल्या 31-32 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय या मॅच मध्ये टीम उमर 11 गोरेगाव संघासमोर विजयासाठी. पुनश्च एकदा तमाम सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. गावदेवी मित्रमंडळ अंबेशिव आयोजित स्वातीताई अमोल पष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच उपसरपंच ट्रॉफी तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेचा आमचा हा शेवटचा टर्न असेल. 32 धावांचं लक्ष आणि 32 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती उतरली आहे. एका बाजूला फैजल शेख आणि दुसऱ्या बाजूला मोहम्मद.
32 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. वाडेकर हा संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने डिफेंडिंग चॅम्पियन या. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये त्यांना तशी धारदार गोलंदाजी उमर 11 गोरेगाव संघाच्या विरोधात करावी लागणार आहे. षटक क्रमांक पहिला गोलंदाज मयूर भुईर. सलामीची जोडी दाखल झाली. एका बाजूला मोहम्मद, दुसऱ्या बाजूला फैजल. मैदानाच्या आतमध्ये टीम उमर 11 गोरेगाव संघाच्या वतीनं सेकंड राऊंडचा हा सेकंड मॅच तुम्ही पाहतायत. या ठिकाणी आमचे सम्यक साळवे बैलोली टीमचं भविष्य यांच्या ठिकाणी आगमन होतं. राजेश साळवे यांचे चिरंजीव जे आपले ऑफिशियल स्कोरर हे देखील मॅचचा आनंद घेत असताना. गोलंदाज सुजय मयूर. पहिलाच बॉल मोहम्मदचा. व्हाट अ शॉट. खडे खडे स्ट्रोक आपण पाहिला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय सीमा पार. मयूर भोईर वरती आक्रमण करत असताना पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना ठोकलाय षटकार. डगआउट मधून आपण पाहिलं ना सेट झालेले बॅट्समन असतात काही जे आल्या आल्या अगदी विचार न करता मात्र सातत्याने आक्रमक पवित्रा घेत असतात. मग मोहम्मद सारखे अनेक खेळाडू आहेत जेणेकरून आपण पाहिलं तर बराचदा सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न त्या प्रतिस्पर्धी टीमवरती करत असतात. आणि पहिला बॉलवरती आपण पाहिला तर एक लांब पल्ल्याचा मोठा षटकार पाहायला मिळाला. अगदी 32 धावांचं टार्गेट असताना यानंतर आता आपण पाहिलं तर गोलंदाज मयूर देखील कमबॅक करतील. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात. फार चांगलं जजमेंट आहे. इथे मात्र मोहम्मदला अडकवलंय जाळ्यामध्ये. जो ट्रॅप रचण्यात आला होता अगदी लॉंग ऑफला, वाईडिश लॉंग ऑफला येत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला टिपली गेली असेल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीम उमर 11 गोरेगाव संघाला फलंदाज बाद. अशा दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. यानंतर आणखीन एक सामना होईल जो बक्षीस पात्र फेरीमध्ये बक्षीस पात्र फेरीसाठी एक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या फेरीमधून एक संघ दाखल होईल 5 स्टार 5 मध्ये. या सन्मान आपण पाहतो आमच्या मुख्य मंचावरील जे मान्यवर आहेत सन्माननीय अमोलदादा पष्टे या मॅचचा आनंद घेतात. अगदी आपण पाहतोय बऱ्याच वर्षांनंतर या अंबेशिव नगरीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा अमोलदादा पष्टे यांच्या वतीने साकारण्यात आलेली आहे. सरपंच उपसरपंच ट्रॉफी आपण पाहतोय. हे स्वप्न होतं परंतु आता ते अमोलदादा स्वप्न राहिलं नाहीये. ते सत्यात आणण्याचं काम स्वातीताई अमोल पष्टे यांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला होता मिड विकेटला. दिनेश दादा कडाव यांची देखील अफाट मेहनत आहे. उपसरपंच आहेत अंबेशिव ग्रुप ग्रामपंचायतचे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडली जाते. आमच्या मुख्य मंचावरती आपण पाहतो अंबेशिव गावचे पोलीस पाटील आदरणीय अनिलजी मालुंगे हे देखील या मॅचचा आनंद घेतात. षटक क्रमांक पहिला चालू आहे. धावसंख्या धाव फलकावरती 8. एक फलंदाज बाद जरूर झालाय टीम उमर 11 गोरेगावचा. तो मोहम्मद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कवणेन बुबेरे यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका भरपूर उंच तर गेलाय पाहावं लागेल आणि शेवटच्या क्षणाला हा झेल या ठिकाणी कॅरी करत असताना आपण पाहतोय की धीरज भोईर फलंदाज या ठिकाणी आणखीन एक होईल बाद. कवनेन भुबेरे बॅक टू द पॅव्हलियन. 1 मोर विकेट दुसऱ्या विकेटचं पतन. जे सध्याच्या घडीला वाईस कॅप्टन आहेत ज्याच्या नावाने गोरेगाव संघ ओळखला जातोय तो अमर बुबेरे मैदानाच्या आतमध्ये येतात. संघाचा सरसेनापती आहे. धाव फलकावरती अद्यापपर्यंत 8 आपण पाहतोय. जिथे 2 विकेट महत्वाचे मिळवले ते गोलंदाजी करत असताना गोलंदाज
मयूर भोईरने 19 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अगदी आपण पाहणार आहोत सेकंड राऊंडचा सेकंड सामना, द्वितीय फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना मयूर भोईर यावेळेस ऑन साइडला फटका क्लिक केला. शतरक्षक त्या ठिकाणी सचिन, एक धाव जरूर मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न धीरजला पण पाहिलं, ज्या धीरजने एक सुंदर सेल टिपला, त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. सुंदररित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या अंकावरती. चांगली रणनीती टीम उमर 11 गोरेगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते, जिथे सलामीचे 2 फलंदाज टॉप ऑर्डर मधून मोहम्मद बाद झाला, त्यानंतर खूप स्वस्तामध्ये कौनेन बुबरे बाद झाला, परंतु आराम सारख्या फलंदाजाला थोडस मागे ठेवण्यात आलंय. त्यांना माहिती आहे कदाचित जर ही मॅच फसली तर आराम सारख्या फलंदाजावरती जिम्मेदारी येऊ शकते, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 22 धावांसंख्येची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज प्रथम चौधरी, ज्या गोलंदाजाकडे सर्वाधिक लक्ष होतं सर्व प्रेक्षकांचं, तो गोलंदाज आता प्रथम चौधरी आलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये केवळ 2 षटकांमध्ये 6 धावा खर्च केल्या 3च्या सरासरीने आणि अत्यंत चांगले षटक त्याने हाताळलं. 2 स्पेल त्याचे राहिले वाखाणण्याजोगी आणि त्या 2 स्पेल मधून नक्कीच हा संघ पुढे सरकला आणि तो संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता त्या सामन्याचा. तो प्रथम चौधरी आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. येणारे 18 बॉल 22 ची गरज. चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवता या विभागामधून. अत्यंत लोकप्रिय स्पर्धा आहे आणि या लोकप्रिय स्पर्धेमध्ये आपण पाहतो प्रचंड गर्दी तुम्हाला मैदानाच्या चौप्या बाजूने पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल, सबमरीन डिलिव्हरी, आखो टप्प्याचा बॉल जणू काय आडवा बाटने खेळायचा होता, परंतु फैजल शेख या ठिकाणी बीट होत आहेत. स्पॉट कडे पाहत राहिले, अचूक टप्पा पडला कुठे हे नक्कीच पाहत बसले, निहाळतात ते फैजल शेख. पहिला चेंडू डॉट आलाय, सुंदर लढत होईल, चित्तथरारक सामना आहे. यावेळेस आडव्या बॅटने पुढे एकदा आपण पाहतोय बॉल चालला मिड विकेटला, 1 धाव कंप्लीट होतीये आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावा लागेल, जिथे एका धावेसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 32 धावांचं लक्ष आहे आणि या 32 धावांचं लक्ष असताना चला प्रेक्षकांना विनंती आहे, आवाज थोडस आपण प्रेक्षकांना आपण काहीच सूचना करू शकत नाही मित्रांनो, हे लक्षात असू द्या, कारण प्रेक्षक असतात. खोलवर टप्प्याचा बॉल पुढे एकदा खोदून काढलाय, त्या दिशेने एक सिंगल धाव मिळेल. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर प्रथम चौधरी हा सितारा चमकतोय. म्हटलं जातं ना की तारे हे रात्री चमकतात, परंतु आता दिवसा ढवळ्यात चमकणारा तारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम चौधरी हे नाव कसं विसरून चालेल, अद्यापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. ऑन साइडला फटका चांगला दर्जाचा स्ट्रोक, बॉल चाललाय गोळीच्या वेगाने, यावेळेस आउट ऑफ द पार्क, चेंडू पडला बाहेर सीमारेषेच्या. धावा पूर्णपणे मिळतील 6. टीम उमर 11 गोरेगाव आणि अगदी आपण पाहतोय फलंदाज फैजल शेखला. आणि आता 14 धावसंख्येची गरज. या षटकाराने पूर्णपणे कमबॅक करून दिलाय मी तर म्हणेन उमर 11 गोरेगाव संघाला. शेवटच्या अंतिम क्षणामध्ये आपण पाहणार आहोत, बॉल चांगला आहे आणि त्या चांगल्या बॉलवरती पलटवार करत असताना लॉंग लेगच्या दिशेमध्ये हा देखील दर्जाचा स्ट्रोक होता फैजल शेखचा. धावा मिळत आहेत 4. बॉल मध्ये देखील सुंदररित्या गोलंदाजी करताना प्रथम चौधरीला आपण पाहणार आहोत, परंतु त्याच्या विरोधात हल्ला बॉल झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार चौकार षटकार ही आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने टीम उमर 11 गोरेगाव संघाची रन मशीन फैजल शेख सेट ऑन फायर.
आपण पाहिलं तर राजेश साळवे अप्रतिम होते. प्रथम चौधरीच्या द्यामध्ये 2 धावा खर्च करण्यात आल्या आणि त्यानंतर चौकार षटकार चौकार असे अगदी एकंदरीत 16 धावा आल्या, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आला. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 28 धावा आहेत. आता येणारे 12 चेंडू 4 धावसंख्येची गरज. या स्पर्धेमधील आम्हाला 2 दिवस संधी समालोचन करण्याचे दिले ते आमचे जितू गावट यांचा विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करू. आभार व्यक्त करायचं झालं तर आमचे सन्माननीय अमोलदादा पष्टे, अनिलजी मालुंगे, दिनेशजी कडाव यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आमचे टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्टचे आमचे ऑफिशियल टीम यांचं आभार व्यक्त करू. सलग 2 दिवस त्यांच्या समवेत आम्ही काम केलं आणि आमच्या ऑफिशियल जे स्कोरर आहेत राजेश साळवे यांचा आम्ही आभार व्यक्त करू. हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करायचं झालं तर आमचे ऑफिशियल पंच अंबोले सर असतील, इखारे सर आणि पेनकर सर यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करू. आणि आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं ज्यांनी आम्हाला या ठिकाणी ऐकलं, जर काही चुकलं असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला मोठ्या मनाने माफ करा. आज या ठिकाणी आमचा हा शेवटचा टर्न असेल आणि या मॅच नंतर आम्ही तुमची रजा घेऊ. 12 बॉल 4 धावसंख्येची गरज होती. फलंदाज झाला बाद. आता येणारे 11 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये तब्बल 5 दिवस चालणारी शृंखला आहे, 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे आणि या 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आम्हाला सुरुवातीला 2 दिवस आमंत्रण दिलं आणि अगदी आपण पाहिलं तर आजचा हा आमचा शेवटचा दिवस. येणारे 11 बॉल 4 ची गरज. स्ट्राइक एंडला राम स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, बॉल चाललाय जणू काही आता विजयी चौकार होईल स्विच हिटच्या माध्यमातून आणि आराम याच फटक्यांसाठी आराम जाणला जातोय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून आला विजयी चौकार, सामना जिंकलाय तो उमर 11 गोरेगाव संघाने. अवघ्या 14 बॉल मध्ये हा सामना फिनिश होतोय. हार्ड लक टीम वाडेगर, तुमचं देखील कौतुक, भरपूर चांगला खेळ तुमचा या स्पर्धेमध्ये राहिलाय. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. तो गोलंदाज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उमर 11 गोरेगाव टीमचा, ज्याने 3 धावा खर्च करत 2 विकेट प्रस्थापित केल्या महत्वाच्या. तो मुशर्रफ ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.